नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। पंतप्रधान मोदींनी आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केलाय। 2014 आणि 2019च्या निवडणुकीमध्ये यंदा भाजपाला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाहीये। 400हून अधिक जागा मिळवण्याचा एनडीएचा दावा फेल ठरलाय। असे असले तरी एनडीएला बहुमत मिळाले, त्यामुळे येत्या 8 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील असे सांगितले जात आहे। भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला या निवडणुकीत 543 पैकी 293 जागा मिळाल्या, तर भाजपाला 240 जागा मिळाल्या। तसेच इंडिया आघाडीला 233 जागा मिळाल्या। निकाल स्पष्ट होताच एनडीए मध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या। पंतप्रधान मोदी बुधवारी दिनांक 5 जून रोजी राष्ट्रपती भवनात पोहोचले आणि त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला। सध्याच्या परिस्थितीत भाजपाने 240 जागा जिंकल्या। हा आकडा बहुमताच्या 272 जागांपेक्षा कमी आहे, परंतु टीडीपी आणि जेडीयू या त्यांच्या मित्रपक्षांसह भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने 293 जागा जिंकल्या। एनडीएचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती पुढील सरकार स्थापना करण्यासाठी आमंत्रित करतील। मात्र सरकार स्थापनेचा दावा करण्यापूर्वी जुन्या सरकारला राजीनामा द्यावा लागतो, त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांनी राजीनामा दिलाय, जो राष्ट्रपती मुर्मू यांनी स्वीकारलाय। ब्युरो रिपोर्ट, स्टार वन महाराष्ट्र न्यूज, दिल्ली।